अशा नेत्यांनी जे स्वतःला विकणारे जे नेते लोक आहेत त्या लोकांनी त्या समाजामध्ये लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला। घर संसार या सगळ्या साईडला ठेवून मिळेल तेवढ्या वेळामध्ये मिळेल तो पैशामध्ये स्वतःच्या घरचं भाकरी खाऊन आज पक्षासाठी कामगारांचा हा इथे सत्ता आली पाहिजे, वंचित समूह हा दिल्लीमध्ये पोचला पाहिजे, वंचित समूह हा राजकारणामध्ये सक्रिय झाला पाहिजे, हा एकमेव उद्देशाने जर काम करत असतील तर अशा लोकांनी जे गैरसमज जे जाऊन पसरवतात त्यासाठी मतदारांनी विचार केला पाहिजे की आपण बळी बाबासाहेबांच्या वारसदारांना भावनिक होऊन मतदान केला तर भाजपाला संभ्रम त्याच्यासाठी आहेत की त्यांना त्यांचं बोलवतं धनी वेगळंच वेगळं आहे। नमस्कार, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपल्याबरोबर गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलचे मुख्य संपादक विशालजी टोणगे सर आहेत। त्यांच्याशी आपण एकंदरीत महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत। तर त्यांच्याकडून स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत की जे वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडी आणि NDA यांचं जे महाराष्ट्रात जे राजकारण जे सध्या एकंदरीत याच्यात चालू आहे तर त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। तर पहिला प्रश्न मी थांबवतो। सध्या जे काही दिवसांपूर्वी जे आम्ही व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओचा हेडलाईन असा होता की जर कोणी बघितलं नसेल तर तो पाहू शकता। महाराष्ट्रामध्ये पाकिटं घेऊन जे पेड पत्रकार आणि समाजाला दिशाभूल करणारे जे लोक ज्या पद्धतीनं सोशल मीडियामधून वंचित समूहांना जे बदनाम करत होतं तो विषय जो आपण मांडला होता, तो विषयाला तुम्ही जो प्रेम दिलात, जो विषय या प्रस्थापित मीडिया असेल किंवा या सगळ्यांनी जे भूमिका स्पष्ट मांडत नव्हते तो विषय आम्ही वंचित बहुजन आघाडीच्याबद्दल जे स्पष्टीकरण आम्ही दिलं होतं त्याला सर्वांनी खूप चांगलं प्रेम दिलात, प्रतिसाद दिलात आणि चांगल्या चांगल्या कॉमेंट्स दिलेल्या आहेत। काही वाईटही होत्या पण ते शिकण्यासारखं होतं बरेच काही। आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर देखील तो व्हिडिओ तुम्ही पोचवलात। खरंच तुमचं मी मनापासून आभार मानतो। आमचं फक्त हेतू एवढाच आहे की व्हिडिओ बनवून क्रेडिट घेणं हा उद्देश नव्हे, तर बातम्या आणि विषय ज्या पद्धतीनं ह्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये ज्या प्रकारच्या मानसिकता झाल्या होत्या, निर्माण झाल्या होत्या, तो मानसिकता पुन्हा व्हायला नाही पाहिजे। त्यांच्या मनामध्ये ज्या प्रकारचे जे नेते, राजकीय वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे जे लोक एक प्रकारचं नरेटिव्ह सेट करून मानसिकतेची खच्चीकरण केले होते बहुजनांचे, त्या विषयी जो आहे तो विषय प्रत्येकाच्या घराघरात पोचला पाहिजे, हा एकमेव उद्देशाने आपण हे व्हिडिओ बनवतोय आहे की आमच्या बातम्या सर्वांपर्यंत पोचवलं पाहिजे। ह्याच एकमेव उद्देशाने आज आम्ही हा यूट्यूब चॅनलसुद्धा काढण्याचा या मागचा उद्देश आहे। विशाल सरांना मला पहिला प्रश्न करायचा आहे की BRSPचे जे प्रमुख आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सुरेश माने सर आहेत, तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीवर आणि बाळासाहेब आंबेडकरांवरती काही स्टेटमेंट केलेले आहेत। तर मी त्यांचं बाळासाहेब आंबेडकरांवरती जे स्टेटमेंट आहे ते मी त्यांना विचारू इच्छितो की त्यांचं म्हणणं आहे की प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाला आंबेडकरांचं भांडवल आहे। याच्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे साहेब? कसं आहे, प्रकाश आंबेडकरांचं राजकारणाला आंबेडकरांचं भांडवल आहे। सुरेश माने जे आहेत हे BRSP त्यांचं पक्ष आहे, त्यांना बऱ्याच म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये ओळखलं जातं, त्यांनी दोन्ही बाजू मांडत होते। प्रकाश आंबेडकरांचं भांडवल म्हणून ते पुढे येतात। ह्या 30-35 वर्षाच्या राजकारणामध्ये तुम्ही कुठलाही स्टेटमेंट जर पाहिलात प्रकाश आंबेडकरांचा
त्यांनी कधीही बाबासाहेबांचं भांडवल केलेलं एक पुरावा सुरेश मानेंनी द्यावा. एक पुरावा डॉक्टर सुरेश मानेंनी दिला पाहिजे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण न करता स्वतःच्या ह्याच्यावर राजकारण करतायत असं कसं तुम्हाला आहे? म्हणायचं? हो, नक्कीच. कारण की कुठल्याही आता शेवटी कसं आहे, प्रकाश आंबेडकरांचे जे आजोबा हे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, म्हणून ते भांडवल करत नाही बसायचं, मग घरी बसायचं असं काय? म्हणजे म्हणणं काय आहे? भांडवल करायचं म्हणजे काय? आज ज्या पक्षामध्ये तुम्ही 2019मध्ये प्रमुख भाग होता म्हणून जे तुम्ही बोलताय, प्रमुख भाग घटक होते तुम्ही त्या पक्षाचे, त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या त्यांच्या ज्या तुम्ही पूर्वीचं जे कुंडली पाहिलात, त्यांचे आजोबा असतील, त्यांचे वडील असतील, हे पण ते पारंपरिक त्या घराणेशाहीचं आहेत ना. आणि हे घराणेशाही म्हणजे ते राजकीय घराणेशाही आहे. तर आज आंबेडकरी घराणेशाही म्हटलं तर ते आंबेडकर घराणेशाही कधीच सत्तेत नव्हता. बरोबर. तर त्याच्यामुळं भांडवल करायचा काही विषयच नाही. कारण प्रकाश आंबेडकरांनी वंचितांसाठी, शोषित लोक आहेत आणि एकंदरीत दबलेले जे समाज आहे, दबलेले जे समुदाय आहे, त्यांच्यासाठी ते कामं करतात. आणि ते AC कॅबिनमध्ये बसून गप्पा नाही मारत, ते रोडवरती आंदोलन करतात, पावसामध्ये भर पावसामध्ये आंदोलनं करतात. हे प्रकाश आंबेडकर आहेत. हे समजून देखील जे या पद्धतीनं जे स्टेटमेंट करतात ना, हे लोकांनीसुद्धा हे समजून घेतलं पाहिजे. अशा प्रकारचे जे लोक आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं हा निवडणूक प्रक्रिया पार पाडलं, तर ही कुठंतरी अशाच लोकांमुळं आज जो रिझल्ट आपल्या सर्वांसमोर आहे. मायावती हे स्त्री वेशातील प्रकाश आंबेडकर आहेत आणि प्रकाश आंबेडकर हे पुरुष वेशातील मायावती आहेत. म्हणजे मायावती बहीणजी जे आहेत BSPचे नेत्या, त्या आणि प्रकाश आंबेडकर हे एकंदरीत दोघेही सेम विचाराचे आहेत असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. त्या व्हिडिओमध्ये तसं तो व्हिडिओचा तुम्ही शॉर्ट बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी कशा पद्धतीनं शब्द वापर करून ते उच्चारलेलं आहे. पाहतो दोघांचं एक वैशिष्ट्य आहे, प्रकाश आंबेडकर आणि मायावती. म्हणजे कधी कधी मी विनोदानं म्हणतो की मायावती ही स्त्री वेशातला प्रकाश आंबेडकर आहे आणि प्रकाश आंबेडकर हा पुरुष वेशातली मायावती आहे. दोघंही प्रचंड अहंकाराचे बळी, दोघंही प्रचंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सचे बळी. पाहिलात कशा पद्धतीनं सुरेश माने यांनी ज्या शब्द उच्चारलेले आहेत की मायावती हे स्त्री वेशातील प्रकाश आंबेडकर आहेत आणि प्रकाश आंबेडकर हे पुरुष वेशातील मायावती आहेत. म्हणजे त्यांचं विचार असंही म्हणू शकल्या असत्या, त्यांची मानसिकता कशा पद्धतीचं आहे. कारण सुरेश माने यांना किती लोक ओळखतात, ओळखत असतील भरे. ते अन्य काशीरामजीच्या सोबत त्यांनी काम केले असतील, BSP बरोबर त्यांनी 84पासून काम करतात असंही जे माझ्या माहितीप्रमाणे आहे. पण महाराष्ट्रामधले किती लोक त्यांना ओळखतात? ते निवडणुकी प्रक्रियामध्ये जेव्हा भाग घेतात त्यावेळेला त्यांना किती वोटिंग पडतात, काय त्यांची ओळख आहे? स्वतःसाठी काय निर्माण करायचं नाही आहे. आणखीन एक मला ह्याबद्दल जे विचारायचं आहे की हे जर तुम्हाला म्हणालं किंवा ज्या पक्षामध्ये तुम्ही होते, ज्या पक्षाचे तुम्ही गोडवे गात असतात नेहमी, त्या पक्षाला जर एखाद्याने बोललं, तुमच्यात हिंमत आहे का? बोला ना एखादा तरी. तुम्ही दुसरी बाजूही मांडता की आंबेडकरी पक्षाला कोणी सामावून घेत नाही, आंबेडकरी पक्ष जो आहे तो संपवायचा दृष्टिकोनाने आहे आणि काँग्रेसपासून ते सर्व पक्ष जे आहे त्या आंबेडकरी समाजाला कधी उचलू देत नाही, ह्या सगळ्यात तुम्ही जे स्टेटमेंट केलेले आहेत, मग त्यांच्यामध्ये जाऊन तुम्ही बसता, हे तुम्हाला तरी स्वतःला पटतंय का? त्याच्यानंतर त्यांनी स्टेटमेंट केलं आहे मायावती आणि बाळासाहेब आंबेडकर हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरच जनतेसमोर दिसतात. याच्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे?
बघा, हे खूप हास्यास्पद आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जास्त आपण मागे जायची गरज नाही आहे. का मागे जायची गरज नाही आहे? ह्याच्या अगोदर जे 14ला पण नाही जायचं, आपण 9ला पण नको, त्याच्या पाठी जायचं नाही. प्रकाश आंबेडकरांना कानाकोपऱ्यामध्ये ज्या 2019 पासूनच कोणी ओळखत असतील तर प्रकाश आंबेडकरांनी काय कामं केलेले आहेत हे त्यांना माहिती आहे. मला वाटतं तुम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नसता, म्हणून तुम्ही, मला वाटतं हे 4-5 दिवसापूर्वीच भारतामध्ये आले असतील, म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी माहिती नसतील कदाचित. तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन बघा. वंचित बहुजन आघाडीचं यूट्यूब चॅनल्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा. सुरेश माने यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही प्रत्यक्षात बघा. आम्ही सांगणं किंवा इतर सांगणं, आणि हे सुरेश माने, तुम्हाला अजून एक मला सांगायचं आहे की तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला टार्गेट करून तुम्हाला विरोध करतो अशातला अजिबात भाग नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कारण तुम्ही ज्या प्रकारच्या मानसिकता ह्या महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांवरती मनावरती जे पेरताय, त्या लोकांना स्पष्टीकरण म्हणून आम्ही हे करतो. हे तुम्हाला मुळातच नाही आहे. हा सगळ्यात विषय म्हणजे समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरांनी 2019 जेव्हा निवडणूक संपला, पूर आला, त्या पूरमध्ये स्वतः पाण्यामध्ये उतरून बोटीनं लोकांना मदत करण्यासाठी हे प्रकाश आंबेडकरांनी गेलेलं आहे. म्हणजे एक गाव दत्तक पण घेतलं होतं त्यांनी, ब्रह्मपूर हे गाव दत्तक घेतलेलं आहे. त्या गावामध्ये आम्ही स्वतः जाऊन आलो, आणि त्या गावामध्ये त्यांना घर, त्यांच्या घरामध्ये राशन, भांडी कोंडी सर्व काही, आणि ते काय कोणी दिलेलं आहे? सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जो कॉन्ट्रीब्युशन काढून वर्गणीद्वारे जे काय जमा झालं होतं, त्या पैशामधून ते सगळं उभा केलेलं तिकडं पाठवलं होतं. आणि त्याही वेळेला वंचित बहुजन आघाडीचं जे कमिटी होत्या त्यांनी जाहीरपणे मीडियांसमोर आणि त्यांच्या ज्या एक्सवरून ट्विट केलं होतं की ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहात, ज्या प्रकारचे तुम्हाला शक्य होईल लोकांना मदत करा. हे सगळ्यात पहिलं आवाहन करणारे हे प्रकाश आंबेडकर आहेत. भारतामध्येच नाही तर लॉकडाऊन पडलं, लॉकडाऊनमध्ये माझं वाढदिवस साजरी करू नका, इवन जयंतीसुद्धा साध्या पद्धतीनं घरामध्ये करा, परंतु लोकांना जेवढं शक्य होईल तेवढं मदत करा, बरोबर, असं सांगणारे एकमेव नेते आहेत. त्याच्यानंतरनं लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये हातावरचे पोट असणारे जे गोरगरीब जनता होत्या, त्यांच्याकडे गाड्या नाही आहेत, साध्या सायकलीसुद्धा नाही आहे, त्या लोकांना ट्रॅव्हलिंगसाठी लॉकडाऊन संपल्यानंतरनं ज्या कोणाला कुठे भेटायला जायचं आहे, कुठल्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना, त्यावेळेला बसेसची उपलब्धता नव्हती, ते बंद करून ठेवले होते. मोजके बसेस ठेवल्या होत्या. त्यावेळेला प्रचंड असं तारांबळ लोकांमध्ये हे झालेलं. मुंबईमधल्या लोकांना पुणेला किंवा सोलापूर, नागपूर ह्या ज्या विविध, सांगली, सातारा असेल, त्या ठिकाणी जे लोकांना जायचं आहे त्या लोकांसाठी गाडी अवेलेबल नव्हतं. आणि हातावरचे पोट असलेले लोक काय प्रायव्हेट गाड्या करून थोडी घेऊन जाऊ शकतात. त्यावेळेला मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी सबंध वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना कुठलं तरी एक तारीख सांगितलं होतं की ते आंदोलन करा. 12 तारखेला आंदोलन करायचं ठरवलं. प्रमुख मागणी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम सुरुवात झाली, एसटी सुरुवात झाली पाहिजे, आणि महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या बसेस आहेत त्या चालू झाल्या. विदिन काही दिवसांनी सर्व बसेस हे चालू झाल्या, चालू करण्यात आलं. आणि त्याच्यानंतरनं मंदिरसाठी देखील त्यांनी उपोषण केला. आंदोलनं जे आहे देवभोळा किंवा असं नाही आहे, त्या मंदिराच्या अवतीभोवती राहणारे जे समाज आहे तो काय अति श्रीमंत समाज आहे असं नाही आहे.
बरोबर. हार विकणारे, नारळ विकणारे, रिक्षावाले या सगळ्यांचा जो पोटापाण्याचा प्रश्न जे होता त्याच्यावरती अवलंबून होता आणि त्याच्यामुळं त्यांनी तोही आंदोलन केलं आणि ते आंदोलन देखील सक्सेस झाला. आणि त्याच्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये तो जो कालावधी जो निघून गेला व गाड्या चालू केलं पाहिजे, लॉकडाऊन या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अनेक विविध मुद्दे उचललेले आहेत. ह्याच्यासाठी आपल्या EVMसाठी 4 तासाचा पत्रकार परिषद घेणारे महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये 4 तास कोणी पत्रकार परिषद घेतलेलं मला सांगा. EVMच्या बाबतीमध्ये बसून एवढ्या वयांमध्ये देखील त्यांनी EVMच्या बाबतीमध्ये खुलासा केला. ॲज अ प्रोजेक्टर लावून दिले. या सगळ्या गोष्टी खुलासा करणारे आहेत. त्याच्यानंतर 7/12 महाराष्ट्रामध्ये ज्या काही जमिनी आहेत गोरगरीब लोकांच्या त्या अजून 7/12 त्यांच्या नावाने नाही आहे. जे रूम आहेत ते रूम जे जागा जमीन आहे मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा, मुंबईच्या अवतीभोवती ठिकाणी जे जमीन आहेत ते 7/12 ते गोरगरीब लोकांच्या नावाने नाही आहे, ते दुसऱ्यांच्याच नावाने आहेत. हा सगळा विषय जो आहे त्याच्यासाठी ऐन पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रकाश आंबेडकरांनी तो खूप मोठा आंदोलन मुंबईमध्ये घेतला होता. त्या आंदोलनामध्ये गायरान जमिनीचा विषय किती मोठा होता मला सांगा. गायरान जमिनीचा आहे जो विषय आहे महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांनी तो उचलून धरलेला आहे. गायरान जमीन हडपण्यासाठी ते लोक रस्त्यावर म्हणजे लोकांना जे आहे ते संकटात टाकतात, परंतु गायरान जमीन वाचवण्यासाठी गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये 7/12 त्यांच्या नावाने झालं पाहिजे. आणि आता रोडवरती उतरून भर पावसामध्ये धो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये आंदोलन करतात आणि तिथं लाखभर माणसं येऊन त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधलं लोक येतात. आणि तो पिरियड पण असा होता की रेल्वे बंद होत्या. रेल्वे बंद म्हणजे भयंकर पाऊस पडलेला. तशा वेळेला देखील लोक हे त्या ठिकाणी पोचले. तो आंदोलन तिथं झालं. CA-NRCच्या बाबतीमध्ये भारतामध्ये एकमेव नेता आहे की CA-NRC काय विषय आहे हे विषय लोकांसमोर मीडियाच्या माध्यमातून मांडणी करणारे व्यक्ती तेच आहेत. आणि त्याच्यासाठी ते रोडवरती उतरले. आणि रोडवरती CA-NRC काय फक्त मुस्लिमांसाठीच आहे असं नाही आहे ना, तो सर्वांसाठी आहे. जे वंचित समूह आहे, जे दबलेले ते जे बहुजन आहेत त्या सर्वांसाठी होता CA-NRC. आणि तो विषय खुलासा करून महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचितनी जे आंदोलन केलं हे सुरेश माने यांना दिसत नाही का. हा एक विषय आहे. आणि भारताचा जो इकॉनॉमिक आहे त्या विषयावरती पत्रकारांसमोर त्यांनी खुलासा करतात. आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतात जे हिंदू समाज आहे ते हिंदू समाज हा देश सोडून दुसऱ्या देशामध्ये भारताचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहतात. त्यांनी काहीतरी 17 लाखाची आकडे आहेत. ते आकड्यावरी आहे. 17 लाख हिंदू समाजाचे लोक हिंदू समाज स्पेसिफिक का म्हणत होत्या कारण ह्या भारतामध्ये हिंदूंचं राज्य म्हणून जे आज गव्हर्नमेंट आहे यापूर्वी देखील हिंदूच होता. इथं कोण मुस्लिम किंवा बहुजनामधलं कुठल्या समाजाचं इथं राज्य होता का नाही, हिंदूच आहेत ना. तर एवढं सगळं असून देखील ते लोक जर भारत देश सोडून जातात तर हे सुद्धा त्याच्यासाठी ते मांडणी करणारे हे प्रकाश आंबेडकर आहेत. बरोबर. हा सगळा विषय आहे. ह्यांना फक्त काहीतरी म्हणायचं म्हणून ते म्हणतात. मित्रांनो गंमत बघा, बाळासाहेब आंबेडकर हे 40 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. तर ते कायम लोकांमध्ये राहून कार्य चालू आहे. कार्य चालू असताना त्यांचं जे कार्य मीडियामध्ये न दाखवता असे जे लोक येऊन जे सांगतायत की बाळासाहेब आंबेडकर हे निवडणुका आल्यानंतरच समोर येतात, तर हे साफ चुकीचं आहे. आता यापुढं जे काही लोक बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीवर जे अफवा पसरवायचं काम करतील त्याच्यावर आपण स्पष्टीकरण देण्यासाठी प्रत्येक वेळेला आम्ही तुमच्या समोर येऊ आणि स्पष्टीकरण देऊ. असेच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे जे कमेंट आहेत
आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही लाईक शेअर कमेंट करत जावा मित्रांनो. आणि आणि त्या कॉमेंटमध्ये ना तुम्ही आम्हाला सांगत जावा की एखादा विषय जर विषय तुम्हाला माहिती पडत नसेल तर तो विषय आम्हाला सांगा, त्याच्यावर आम्ही चांगला अभ्यास करून पुन्हा तो विषय आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. अनेक असे लोक आहे ज्यांच्या कॉमेंट्स आम्ही ह्या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक तो लावणार आहे की बरेच लोकांनी आम्हाला जे शाबासकीचं थाप दिलेलं आहे त्यांचं खरोखरच मनापासून आम्ही आभार मानतो. आणि विषयाला सुरुवात करा की आज ह्या ज्या लोकांनी ज्या पद्धतीनं टार्गेट करून बोललं जातं, परत एकदा मी सांगतो, ह्यांना विरोध म्हणून नव्हे, कारण ह्यांनी ऑलरेडी ज्या पद्धतीनं त्यांनी शपथ घेतलेल्या आहेत की हेच एवढंच काम आहे आमचं की वंचितला काही करून विरोध करायचा. म्हणजे शपथ घेतलेली कारण त्यांच्यावरती त्यांचं जे आहे पोटापाण्याचा प्रश्न आहे, बरोबर, त्यांचं साधन आहे ते. त्यामुळं त्यांना आम्ही नाही. पण ह्या 2024च्या निवडणुकीला पाहता लोकांमध्ये जे गैरसमज निर्माण करून ज्या पद्धतीनं वोटिंग डिवायडेशन झालं त्याच्यासाठी आज आम्ही हे मुद्दा तुमच्यासाठी घेऊन आलो. पुढचा प्रश्न घ्या. बरोबर. आणि त्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये अनेक संशय आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यावर तुमचं काय विश्लेषण? संशय म्हणजे काय? BJPची बी टीम आहे, बरोबर. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी हेही म्हणाले की बंगालमध्ये ज्या दीदी आहे तो तृणमूल काँग्रेस आहे, बरोबर ना. त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस कसं काय तिकडं उमेदवारी देऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? सुरेश मानेंचं. आणि तो BJPचं बी टीम होऊ शकत नाही असंही एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे, बरोबर. पण इकडे तुम्हाला संशय काय आहे हे स्पष्ट बोला ना. गोड ज्या शब्दामध्ये तुम्ही बोलल्या होत्या, बघा, महाराष्ट्र आणि बहुजन लोक तुम्हाला कधीही माफ करणार नाही. कारण ज्या पद्धतीनं गैरसमज निर्माण करताय ते कधीही शक्य होणार नाही. कारण आज महाराष्ट्रामध्ये जरी कुठलं आंबेडकर मुवमेंट जर चळवळ चालू असेल तर ते फक्त VB आहे, हे सुरेश मानेंनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचं पुढे जाऊन असं पण म्हणतायत सुरेश माने सर, प्रकाश आंबेडकरांना कुठला बौद्ध नेता पैदा होऊ द्यायचा नाही, मोठा होऊ द्यायचा नाही. ते नेता म्हणून जेव्हा समोर येतात ते स्वतःला विकून घेतात, असे बरेच उदाहरण आहेत ना. बघा, कधी पण नेता मोठा होऊ द्यायचा नाही किंवा काय नाही. प्रकाश आंबेडकरांच्या जवळ राहून अनेक लोक मोठे झालेले आहेत, बरोबर. अनेक लोक नेते झालेले आहेत, अनेक लोक राजकीय भूमिका बजावलेल्या आहेत. कितीतरी लोकांना प्रकाश आंबेडकरांनी आमदार केलेले आहेत, कितीतरी लोकांना प्रकाश आंबेडकरांनी जे सरपंच केलेले आहेत. ज्या लोकांना साधं ग्रामपंचायतीचं उमेदवार जे मिळत नव्हतं अशा लोकांना मोठी मोठी स्वप्नेच नव्हे तर त्यांना मैदानात उतरून त्या लोकांच्या मनामध्ये जे मन परिवर्तन केलेलं आहेत ते त्यांच्या मनामध्ये नेहमी असंच होतं की आम्हाला फक्त जाऊन मतदान करायचं आहे, आम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये कधी भाग घेता येतंय असं त्यांनी विचार देखील केला नव्हता. अशा समूहातल्या लोकांना त्यांनी उभा केलं. त्या लोकांना सांगितलं की बाबा तुझंसुद्धा लढण्याचा तिचा अधिकार आहे आणि तू लढू शकतो आणि तू लढलाच पाहिजे. ह्या दृष्टिकोनाने त्या समाजातल्या लोकांची मानसिकता हे निर्माण करणारे, परिवर्तन करणारे म्हणजे एकमेव प्रकाश आंबेडकर आहेत. आणि हे त्यांना दिसत नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं त्यांचं जे प्रश्न आहे की बौद्ध नेता पैदा होऊ द्यायचा नाही. आता अनेक लोक बौद्धच आहेत ना. तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांसमोर जे प्रेझेंटेशन करताय तुमच्यासारख्या ज्या नेता जे आहेत की वंचित बहुजन आघाडी हा फक्त आणि फक्त बौद्धांचाच पक्ष आहे, तर आत्ता सत्तेतला पक्ष आणि विरोधी पक्ष या पक्षामध्ये जाऊन तुम्ही जेव्हा डान्स करता, त्या पक्षात जाऊन तुम्ही डान्स करता त्यावेळेला तो पक्ष पर्टिक्युलर जाती धर्मातलं तुम्हाला वाटत नाही का? हे स्वतःला तुम्ही हे पण विचार करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. तुम्हाला
म्हणजे तुम्हाला म्हणजे मतदारांना पुत्र संतान होणार असं भासवतात कोणी? प्रकाश आंबेडकरांनी. मतदारांना पुत्र संतान होईल म्हणजे आता काही दिवसामध्ये पुत्र होईल, बाळ जन्माला येईल असं तुम्हाला भासवतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मतदारांना, ह्या भोळ्या बाबड्या मतदारांना वेड्यात काढतात. शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्ही. म्हणतात आर्टिफिशियल प्रेग्नन्सी, पॉलिटिकल आर्टिफिशियल प्रेग्नन्सी ही नवीन टर्मिनॉलॉजी आहे. पण राजकारणामध्ये कृत्रिम गर्भारपण निर्माण करायचं आणि तुम्हाला आता पुत्ररत्न लाभ होणार आहे अशी परिस्थिती निर्माण करायची आणि भोळ्या बाबड्या मतदारांना त्याच्याभोवती फिरवून त्यांच्या मताची लूट करायची, हे एक राजकारणातील नवीन विकसित झालेलं तंत्र आहे. तर पाहिलं, अशा पद्धतीचं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे की जे त्यांनी आता तुम्ही ते स्टेटमेंट पाहिलात त्यांचा. मला हे सांगायचं आहे की समाज ह्या 2024मध्ये प्रत्येक सभा, प्रत्येक आंदोलनामध्ये प्रकाश आंबेडकरांना भरभरून प्रेम दिलं, भरभरून गर्दी केली, भरभरून पैसेही दिले, सर्व काही दिले. त्याच्यानंतरनं अशा नेत्यांनी, जे स्वतःला विकणारे जे नेते लोक आहेत, त्या लोकांनी त्या समाजामध्ये, लोकांमध्ये गैरसमज निर्माण केलं. मुळात गेल्या एपिसोडमध्ये जे आपण बोललो होतो, संविधान धोक्यात आहे हे मांडणी करणारे जे प्रकाश आंबेडकर होते, तोच विषय नव्याने या लोकांनी जाऊन, जर तुम्ही वंचितला जर तुम्ही वोटिंग केलात तर ते परत BJPला मतदान होईल, मग आपलं काय खरं नाही, या अशा पद्धतीचं गैरसमज निर्माण करणारे लोकच मुळात तुमच्यासारखे जे विकलेले लोक आहेत असं मला वाटतं. म्हणजे मतदारांना गृहीत धरायचं जे काम आहे ते म्हणजे चुकीचं असं वाटतं तुम्हाला? नाही, मतदारांना बघा, एक सांगतो, त्यांना गृहीत धरूही शकतो. ज्या लोकांना ह्या गोष्टी माहिती असून देखील जर ते वोटिंग केलं नसतील ते आपण गृहीत धरला पाहिजे. कारण आज एवढा मोठा मुवमेंट, एवढं लोक जे आहेत, जे पक्षामध्ये काम करतात, त्यांचं सर्व काही ते त्याग करून, घर संसार या सगळ्या साईडला ठेवून, मिळेल तेवढ्या वेळामध्ये, मिळेल तो पैसामध्ये, स्वतःच्या घरचं भाकरी खाऊन आज पक्षासाठी काम करतात. तर ते पक्षासाठी काम करतात म्हणजे या 18 आलतीदार आणि 12 बलुतेदारांसाठी काम करतात. वंचितांचा हा इथे सत्ता आली पाहिजे, वंचित समूह हा दिल्लीमध्ये पोचला पाहिजे, वंचित समूह हा राजकारणामध्ये सक्रिय झाला पाहिजे, हा एकमेव उद्देशाने जर काम करत असतील तर अशा लोकांनी जे गैरसमज जे जाऊन पसरवतात त्यासाठी मतदारांनी विचार केला पाहिजे की आपण बळी पडला पाहिजे की नाही. आणि जो डायरेक्टली जर त्या BJPला जर फायदा होत असेल असं जर एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे, त्यात तुम्हाला म्हणजे मतदारांना जे गैरसमज निर्माण करणाऱ्या लोकांचं जर म्हणणं असं असेल तर मग हे जे विरोधी पक्ष आहे, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांनी देखील 5 वर्ष जे एक वेळेला निवडणूक लढवणं बंद केलं पाहिजे. तुम्ही वंचितला संधी द्या ना. तर तुम्हाला असं वाटतं आहे की BJPला मदत होतो किंवा BJPला अशा गोष्टी, तर वंचितला तुम्ही हे करा, तुम्ही थोडे दिवस घरी बसा, जमतंय का बघा. एक सीट सोडू शकलं नाही तुम्ही, एक सीट सोडू शकलं नाही. सुरेश मानेंनी हा मुद्दा कधी बोलतच नाही. खरं म्हणजे अशा प्रकारच्या ज्या मानसिकतेचे लोक आहेत त्या लोकांना त्यांची आम्हाला कीव येते. खूप वाटतं की काय बोलतात ते. म्हणजे निवडणुकीचे जसे निकाल आले त्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांना सल्ले देणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. तर त्या सल्ले देणाऱ्यांना तुम्हाला काय म्हणायचं आहे? सल्ले देणारे बघा कसं आहे माहिती आहे का, की प्रत्येक व्यक्तीला वाटतो मी बाबासाहेब आंबेडकर आहे, प्रत्येकाला वाटतो. थोडंसं काय माहिती झालं, कुठं बोलायला लागला की असं वाटतंय की मी बाबासाहेब आंबेडकर आहे. बाबासाहेब आंबेडकर महामानव. त्याच्यामुळं असे लोक जे आहेत ते कधीही ना समाजाला ना स्वतःला कधीही प्रगती घेऊन जाऊ शकत नाही. पण
सल्ले देणारे जे लोक आहेत मुळात त्यांनी पक्षासाठी काय काम केलं आहे, समाजासाठी काय काम केलं आहे, कुठल्या शोषित लोकांसाठी त्यांनी काय काम केलं आहे, पीडित लोकांसाठी त्यांनी काय काम केलेलं आहे, ज्यांच्यावर अन्याय झालेले आहेत, विद्यार्थी असेल, शेतकरी असेल, महिला असेल, पुरुष असेल, अशा लोकांमध्ये त्या लोकांनी कधी जाऊन कामं केलेले आहेत का हे स्वतःला त्यांनी विचारलं पाहिजे, जे सांगतात ना असं. कारण तुम्ही ज्या वेळेला जमिनीवरती उतरून जेव्हा काम करता त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी माहिती पडतात. आज अनेक ज्या आज बघा वंचित आघाडी जे आहे त्यांनी कधीही हिंसेचं समर्थन करत नाही. बरोबर. आणि कधीही आत्तापर्यंत झालेल्या ज्या आंदोलनं आम्ही जे जवळून पाहिलेल्या आहेत त्या आंदोलनामध्ये हिंसा हा प्रकारच नाही आहे. कुठल्यामध्ये तुम्ही सांगा की कुठं हिंसा घडलेल्या आहेत का. इतर लोक येऊन काही लोक जे आहेत वेगळ्या पक्षामधले जे वंचितला बदनाम करणारे जे लोक आहेत तिथं हिंसा केलेल्या आहेत. काही म्हणजे एवढा नाही काय केलेल्या आहेत की काही एखादा बसचं काच फोडलेलं आहे असं जे आमच्या निदर्शनामध्ये आलेली गोष्ट जी आहे ते सांगतो. मग तो नंतरनं सिद्ध झालेल्या कोर्टामध्ये की तो वंचित बहुजन आघाडीचा तो कुठलाही त्याचा काही संबंध नव्हता. मग हिंसेचा जो आहे तो प्रकार कधीही स्वीकारत नाही. अशा गोष्टी जर करत असतील संविधानाला धरून तर हे मला वाटतं लोकांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर सचिन साठे जे आहेत, अण्णाभाऊ साठेंचे जे नातू आहेत, तर त्यांनी पण बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीवर भाष्य केलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेबांच्या वारसदारांना भावनिक होऊन मतदान केला तर भाजपाला फायदा होतो. कसं आहे, मुळात सचिन साठे जे आहेत अण्णाभाऊ साठेंचे नातू आहेत. मुळात अण्णाभाऊ साठे आणि त्यांचा व्हिडिओ मीही पाहिला, खूप गमतीशीर आहे. त्यांनी सुद्धा दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत. त्यांना मुळात मला असं वाटतं ह्या ज्या लोक आहेत ना ते स्वतः संभ्रमात याच्यासाठी आहेत की त्यांना त्यांचं बोलवतं धनी वेगळंच आहे. आज तुम्हाला मी ह्याचं स्पष्टीकरण देतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बहुजनांच्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या लोकांनी मोठे झालेले आहेत, कार्यक्रम म्हणजे कसला कार्यक्रम, एक उदाहरण म्हणून सांगतो, स्पष्टच बोलतो. सुषमाताई अंधारे आहेत. सुषमाताई अंधारे आज उभाटामध्ये आहेत, नेत्या आहेत, खूप मोठे नेते आहेत. त्यांना मोठं बघा, त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी शिकलेले आहेत, खूप शिकलेले आहेत. आणि त्यांचं जो एकंदरीत वैचारिक जे विचार आहेत, प्रबोधनात्मक खूप चांगलं त्यांनी केलेलं आहे. त्यांना आपण लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे. त्याच्यामधून त्यांची जे भरपूर गोष्टी आम्ही शिकल्या. एकंदरीत जर विचार केला तर अनेक महापुरुषांचे विचार आणि या सगळ्या गोष्टी जे आहेत ते सुषमाताईंकडनं आम्ही भरपूर शिकलेले आहेत. पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा एक हे 8-10 वर्षामध्ये का होईना आम्ही त्यांना खूप त्यांचे व्हिडिओज बघितलेले आहेत. बरोबर. चांगल्या भरपूर काही आम्हाला त्यांच्या बाबतीमध्ये आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुषमाताई ज्या पद्धतीनं आज उभाटामध्ये काम करतात त्यांचं देखील बोलवित धनी जे आहेत ते त्यांच्या पक्षातले लोक आहेत. आज मला सांगा की प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांना आम्ही सुद्धा बरेच वेळेला कार्यक्रमांमध्ये इकडे नवी मुंबईमध्ये त्यांना निमंत्रण केलं होतं. आणि प्रत्येक कार्यक्रमाला लाखो रुपये सगळ्यांनी भरभरून देतात असं नाही. त्याच्यावरतीच हे सगळे मोठे होऊन नंतरनं त्याच चळवळीला विरोध करतात प्रेमाने, या सगळ्या गोष्टीने. ते आपल्या भगिनी आहेत, त्यांना आपला काही विरोध नाही आहे किंवा एकंदरीत कोणालाच आमचा विरोध नाही आहे. परंतु तुम्ही पैशाला बळी पडून ज्या पद्धतीनं तुमची भूमिका बदलावताय ह्या गोष्टीला आम्हाला तुम्हाला प्रश्न करावा असं वाटतं. कारण की आज जसं मगाशी म्हणालो तुम्हाला आम्ही जवळून बघितलं, ऐकलं, या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही आमच्या कष्टातून तुम्हाला जे मोठं केलेलं आहे
आम्ही तुम्हाला समाजाकडनं वर्गणीच्या माध्यमातून जे तुम्हाला आम्ही पैशाच्या स्वरूपामध्ये जे काही तुम्हाला दान केलेलं आहे त्याच्यामधून जे तुम्ही मोठे होऊन आज उभाटामध्ये जाऊन एक राजकीय पक्षामध्ये उभाटामध्ये जाऊन तुम्ही किती दिवस झाले, किती महिने झाले, हा सुद्धा एक विचार करण्याचा भाग आहे. आणि मुळात जरी तुम्ही तिथे गेलात तर आज स्कॉलरशिपचा प्रश्न आहे, आज विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, फॉरेनला म्हणजे आउट ऑफ कंट्रीजमध्ये जे विद्यार्थी शिक्षणासाठी जातात तो विषय आहे. आणि त्याच्यानंतरनं अनेक मुद्दे आहेत. एक मुद्दा सुषमाताईंनी ते उचलल्यात हे सांगावं. हे बघा, आता तुम्ही जे म्हणालेत ना भाजपाला फायदा होतो, जे तुम्ही जे बोललात की सचिन साठे यांचा जो विषय आहे हे असंच आहे की बघा की तुम्हाला पैशाने खरेदी करतात. मला कोणाला एकाला म्हणायचं नाही की तुम्हाला खरेदी केलं, तुम्हाला खरेदी केलं, हा विषय आहे. म्हणून ज्या समाजाचा तुम्ही गोडवे गाणारे लोक आज त्या समाजाच्या विरोधामध्ये जाऊन अशा पद्धतीचं भाष्य करणं हे मला वाटतं हाच त्याला शब्द आहे की खरेदीच म्हणावं लागेल. त्यापुढे जाऊन सचिन साठे म्हणतात की शिवसेनेचा हा जो विषय आहे ना, हा जे तुम्ही मगाशी जे म्हणाले की बाबासाहेबांच्या वारसदारांना भावनिक होऊन मतदान केलं तर ते BJPला मदत होतो. तर मला असं म्हणायचं आहे, बाबासाहेबांचे वारसदार हे घरी दरवाजा लावून कडी लावून बसलं पाहिजे का? बाहेर नाही पडलं पाहिजे? पडले पाहिजे. कारण रोडवरची लढाई, रस्त्यावरची लढाई लढणारे एकमेव नेते म्हणजे प्रकाश आंबेडकर आहेत. मग त्यांना वोटिंग केलं ना, त्यांना आता कितीतरी ठिकाणी बाळासाहेबांमुळे BJP हारलेली आहे. कितीतरी ठिकाणी आहे, मला वाटतं साधारणतः 20 ठिकाणी तरी असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर विषय जर तुम्ही म्हणताय की BJPला सपोर्ट होतो आहे, काय तुमच्याकडे त्याचं आकलन आहे, काय तुम्ही अभ्यास केलात ह्याचं पण तुम्ही स्पष्टीकरण दिलं पाहिजे ना. सचिन साठेजी त्यांनी ते स्पष्टीकरण दिलं पाहिजे. बाकी त्यांनी चळवळीच्या मुवमेंटमध्ये काम करतात, ते कुठल्या पक्षात जाऊन काम करतात याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु जर त्यांनी आज चळवळीमध्ये पहिल्यांदा मला वाटतं त्यांनी राजकारणामध्ये आलेत, त्यांचं खूप चांगलं आहे की अण्णाभाऊ साठेंचं वारसदार आज राजकारणामध्ये सक्रिय होते. खूप चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे. असं स्टेटमेंट करण्या अगोदर आपलं काय अभ्यास आहे हे पण विचार करणं खूप तितकंच गरज आहे असं. त्याच्या पुढे जाऊन ते असंही म्हणतायत की शिवसेनेचा हिंदुत्व हे समतेचा आणि बंधुत्वाचा आहे. याच्यावर तुमचं काय स्पष्टीकरण? बघा, शिवसेनेचं जो राजकारण आहे हा समतेचं आणि बंधुत्वाचं राजकारण आहे असं त्यांना असं एकंदरीत म्हणायचं आहे. तर बंधुत्व म्हणजे काय आणि बंधुत्व म्हणजे काय आणि समता म्हणजे काय? समता आणि बंधुत्व ह्या 2-4 वर्षापूर्वीचं जेवढे पण शिवसेनेचे व्हिडिओ असतील, जे काही तुमच्याकडे रेकॉर्ड असेल त्याच्यामध्ये हे 2 शब्दाचं त्यांनी व्हिडिओ आम्हाला दाखवावं. समता आणि बंधुत्व शिवसेनेचं सांगतो, जे बड्या नेत्यांचं, ग्राउंड लेवलचं नाही सांगत आहे. समता आणि बंधुत्वचं जर शिवसेना असेल तर त्याच्यामध्ये हिंदुत्व हे कुठलं हिंदुत्व आहे? आज कुठंतरी त्यांच्या पक्षामध्ये ज्या काही फूट पाडलेल्या आहेत त्याच्यानंतरनं ह्या सगळ्या गोष्टी उद्धव साहेबांनी मांडणी करताना आपल्याला दिसत आहे. ह्या गोष्टीला देखील वंचित बहुजन आघाडीसुद्धा स्वीकारलेला आहे, संबंध महाराष्ट्राने स्वीकारलेला आहे. त्याबद्दल आमचाही त्यासाठी आदरभाव आहे, प्रेम भावना आहेत की कुठंतरी ज्या हिंदुत्ववादी गेल्या एपिसोडमध्ये ज्या प्रकारे मी बोललो होतो की BJPला मोठा करणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव म्हणजे तो शिवसेना आहे. विषय परत तिथंच येतो की जर का समतेचा आणि बंधुत्वाचा असा जर शब्द तुम्ही जर म्हणालात
तर महाराष्ट्रामध्ये जातीचा उल्लेखच करून म्हणेन, सांगली सातारामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याची मोठी लिस्ट यादी आहे आमच्याकडे. मातांग समाजाच्या लहान लहान मुलांना जीव मारलेले आहेत जातीवादी लोकांनी, हत्याकांड झालेले आहेत. साधं पाण्यामध्ये पोला म्हणून स्विमिंग केलं म्हणून त्यांना मारलेलं आहेत, त्यांचे जीव घेतलेले आहेत. असे अनेक उदाहरणं आहेत. त्यावेळेला एखाद्या शिवसैनिकांनी, आता मला वाटतं सत्तेमध्ये जेव्हा शिवसेना होता त्यावेळेलाच तो एक कांड झाला होता सांगली सातारामध्ये. त्यावेळेला कुठल्या शिवसेनेने तो स्टेटमेंट उचललाय आणि जर ते सत्तेत होते तर त्या आरोपींवरती काय गुन्हा दाखल केलेले आहेत, एकंदरीत ते जरा साठेसाहेब तुम्ही जरा म्हणजे दलित अत्याचारावरती त्यांचे कुठलेही आंदोलने नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे. बघा तेच होतं ना. आज सचिन साठेंनी जे मुद्दा त्यांनी जे मांडलेला आहे की हिंदुत्वाचा, आणि ते त्यांना खूप म्हणजे वेगळं वाटलं, जातीवाद तिथं नाही आहे. आज 2019चं निवडणूक 2024चं निवडणूक संपल्यानंतर ना अनेक विश्लेषक, राजकीय पत्रकार जे विचारवंत आहेत, ते वेगवेगळ्या लोक आहेत, मोठमोठ्या चॅनलचे संपादक आहेत, त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहेत की महाविकास आघाडी हे वंचित बहुजन आघाडीला कधीच घेणार नव्हता. हा विषय मोठा आहे ना. त्यांनी फक्त ताटकळत ठेवला. आता पण कालची स्टेटमेंट आहे की वंचित बहुजन आघाडीला अजिबात घेणार नाही आहे, नकार दिलेला आहे. आता त्या 2000 आता ह्या लोकसभेलाच त्यांनी घेतलं नाही तर विधानसभेला काय घेणार आहे? त्यांना मुळात नको आहे. कारण आंबेडकरी पक्ष हा राजकारणात येतोय तोच मोठा दुखणा आहे. तर तुम्ही कुठून लागून गेलात सचिन साठे, हे तुम्हाला येणाऱ्या काळात कळेल असं तुम्हाला सडेतोड तुम्हाला सांगायचं. बरोबर. त्याच्यानंतर त्यांचा तिसरा प्रश्न आहे की मुंबईमधील सर्व उद्योग हे गुजरातमध्ये जात आहेत, ते आम्ही वाचवणार. अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटते हे वाचवणार? बघा, मुंबई मधलं जो उद्योगधंदे आहेत हे गुजरातला जात आहेत आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे प्रबोधनकारांचे नातू आणि अण्णाभाऊ साठेंचं नातू स्वतः कोण, सचिन साठे, आम्ही दोघंही वाचवणार नातू मिळून, असं त्यांचं ते स्टेटमेंट आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा जर कुठला महानगरपालिका असेल तर ते मुंबई आहे. महाराष्ट्रामध्येच नाही तर मला वाटतं भारतामध्ये जवळजवळ असेल. सगळ्यात मोठं आणि आर्थिक सक्षम असलेलं एकमेव महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. त्याच्यामध्ये सत्ता कोणाची आहे हो? शिवसेनेची. ह्या शिवसेनेच्या सत्ता असलेल्या मुंबईमध्ये, महानगरपालिकेच्या मुंबईमधले जे काही कंपन्या गेलेल्या आहेत त्याला जबाबदार कोण असेल? शिवसेना. महाराष्ट्रामध्येच नाही तर या फक्त मुंबईचं मी सांगतो की मुंबईमध्ये अनेक मराठी माणसांवरती त्यांना न कळत अन्याय करून हे गुजराती मारवाड्यांना मोठं केलेलं आहे. अनेक लोक आहेत, अनेक म्हणजे मोठमोठे बिल्डर, ह्या बिल्डर लॉबीवाले जे लोक आहेत त्या सगळ्यांना त्यांनीच मोठं केलेले आहेत ना. आज तुम्ही एअरपोर्टमध्ये जावा, आपले लोक मराठी लोक काय आहेत तिथं झाडू मारण्यासाठी, हाऊसकीपिंगला, ड्रायव्हरसाठी, ह्याच कामासाठी. वरती सगळे तेच आहेत, मारवाडी लोकच आहेत, गुजराती लोक आहेत. ते कोणाच्या अंडर काम करतात? शिवसेनेच्या अंडरमध्ये काम करतात. मग ते पण त्यांना जरा जाऊन बघा म्हणावं सचिन साठे यांना. आणि एकंदरीत सध्याच्या राजकारणाचं जे घडामोडी बघता की केंद्रबिंदू एकच आहे की ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. म्हणजे जो पक्ष, ज्या पक्षाचा एकसुद्धा आमदार नाही, खासदार नाही, या पक्षाला केंद्रबिंदू धरून
की या पक्षावर सगळ्या बाजूने जे टीका टिप्पणी जे करायचं जे काम चालू आहे की ते पण असत्याला धरून, तर ते असत्य खोडून काढण्यासाठी प्रकटपणे तुमच्यासमोर आपण सतत येत राहू आणि ह्यांचे जे असत्य जे गोष्टी आहेत ते आपण नक्कीच खोडून काढण्याचा प्रयत्न करूया. आणि असेच तुम्ही गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बघत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा. धन्यवाद. धन्यवाद सर.